नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित सोनवणे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजित सोनवणे अकॅडमी मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर 1 परीक्षा दिनांक जानेवारी 2020 ओके, याच्यामध्ये मराठी विषयाचे आपण आज पीवायक्यू बघणार आहोत। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। त्या अगोदर जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचे आहे ओके, आणि सर्वांनी शेअर करायला विसरू नका। चला बघूया आजच्या सेशन मधला आपला पहिला प्रश्न आहे, पुढील पैकी विरुद्ध शब्दाची योग्य जोडी कोणती? पुढील पैकी विरुद्ध शब्दाची योग्य जोडी कोणती? आजी आजोबा, कोवळे लहान, शिखर माथा नवे जुने। या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल काय? आजी आजोबा होणार नाही, कोवळे लहान नाही, शिखर माथा नाही, नवे जुने। पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। पूजा उद्या येणार आहे ना या वाक्याचा प्रकार कोणता? विधानार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी। तर या वाक्याकडे आपण सहज पाहिलं तर आपल्याला लगेच समजेल काय की पूजा उद्या येणार ना या वाक्याच्या शेवटी काय दिलेलं आहे? प्रश्नार्थ चिन्ह दिलेलं आहे, म्हणून हे वाक्य कोणत्या प्रकारचं होईल? प्रश्नार्थी वाक्य होईल। ठीक आहे, चल पुढील पैकी वचनाची योग्य जोडी कोणती? दगड दगडे, कागद कागदे, पुस्तक पुस्तके, कपडा कपडी। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर दगड दगडे नाही, कागद कागदे नाही होणार, पुस्तक पुस्तके हे होईल। पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। ठीक आहे, प्रश्न आवडत असतील तर सर्वांनी प्रश्नांना व्हिडिओला लाईक करायचं आहे। या काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा ओके। चला बघूया पुढील प्रश्न। वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली। शक्य क्रियापद, संयुक्त, प्रयोजक, सकर्मक। तर एक लक्षात घ्या की कुत्रा भुंकू लागताच मुले काय झाली? पळू लागली। वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? पळू लागली। हे लक्षात ठेवा। म्हणजे थोडक्यात काय एक उदाहरण होतं मागे आपण पाहिलं, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण, मुले क्रीडांगणावर खेळू लागली ओके। थोडक्यात काय की या ठिकाणी क्रियापद हे काय आहे? धातू साधित व सहाय्यक क्रियापदांनी बनलेलं आहे। कोणतं? धातू साधित व सहाय्यक क्रियापदांनी मिळून हे काय झालं बनलेलं आहे? संयुक्त क्रियापद। म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 संयुक्त क्रियापद ओके। हे आपण वाटेल तर एखादा थेरोटिकल लेक्चर मध्ये आपण व्यवस्थित एक्सप्लेन करूया। तर पुढील प्रश्न बघा, चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळवून तयार होणाऱ्या मनीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास वारा या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल? बघा या ठिकाणी तुम्हाला एक कॉलम दिलेला आहे, त्याच्यामध्ये शब्द दिलेले आहेत आणि हे शब्द जर आपण क्रमाने लावले तर आपल्याला मन काय तयार होईल? देखल्या देवा, दंडवत। आणि लक्षात घ्या मित्रांनो काय की आता या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, दुसरे आणि नवव्या, सहाव्या आणि नवव्या, चौथ्या आणि नवव्या, त्याचबरोबर पाचव्या आणि नवव्या। जर आपण याच्यामध्ये पाचव्या आणि नववा जर शब्द घेतला तर पाचवा शब्द कोणता आहे? वा, आणि नववा शब्द कोणता येईल? त। लक्षात घ्या, म्हणून हा काय होईल? वात हा शब्द होईल आणि तो वाऱ्याला काय आहे? समानार्थी शब्द आहे ओके। आणि वाऱ्याला आणखी काही समानार्थी शब्द आहेत, ते म्हणजे अनिल असेल, पवन आहे, वायू, समीरण, वात, असे बरेचसे काय आहेत वाऱ्याला समानार्थी शब्द आहेत। समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे परीक्षेसाठी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत। 3 ते 4 प्रश्न तुम्हाला याच्यावरती नक्की आढळतात, त्यामुळे त्यावर थोडंसं लक्ष द्या। बघा आता या ठिकाणी पुढील आपल्याला उतारा दिलेला आहे, म्हणजे 6 ते 9 या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काय उतारा वाचून द्यायचे आहेत एकदा आपण। आणि एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की उतार्यावरील प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला आपण त्यावरती प्रश्न काय विचारलेत ते अगोदर वाचून घेणं गरजेचं आहे। त्या प्रश्नांमध्ये कीवर्ड कोणता आहे तो कीवर्ड आपल्याला शोधणं गरजेचं आहे। तो कीवर्ड सापडला की आपण त्या उतार्यामध्ये आपण त्याला सर्च करून आपण लवकर उत्तर देऊ शकतो, आपला वेळ वाचेल त्यामध्ये। चला तर प्रश्न बघूयात काय काय आहेत, अगोदर प्रश्न वाचून घेऊयात। उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? शाहू महाराज हे मनाने संकुचित होते। दीनदुबळ्यांना शाहू महाराजांचा आधार वाटे ओके। शाहू महाराज हे लोकांचे राजे होते। शाहू महाराज हे एक केंद्रबिंदू बनले होते। शाहू महाराज हे एक केंद्रबिंदू बनले होते। या ठिकाणी थोडंसं टाईप करायचं बाकी आहे, चला असू द्या, काय अडचण नाही, समजून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा पर्यायी शब्द उतार्यात आलेला नाही? कौशल्य, आश्चर्य, दया, तनु, केंद्रबिंदू ओके। पुढचे 2 बघा, शाहू महाराजांना कोणत्या गोष्टीविषयी आस्था नव्हती? कसब, वारसा, गुण, कर्तव्य। शाहू महाराजांचा कोणाला आधार वाटे? राज्यकर्त्यांना, गुणी, कर्तृत्वान लोकांना,
पीडितांना. ओके, चला बघूया आपण उतारा अगोदर वाचून घेऊ. कसब, गुण आणि कर्तव्य याविषयी शाहू महाराजांना अतिशय आस्था होती. ओके, प्रश्न आहे बघा कोणता, कसब, गुण आणि कर्तव्य, तीन गोष्टीला आपण या ठिकाणी काय करू, थोडं अंडरलाईन करूया. कसब, गुण आणि कर्तव्य याविषयी शाहू महाराजांना अतिशय आस्था होती आणि समाजातल्या रंजल्या गांधऱ्यांबद्दल कणव होती. त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते तसेच त्यांचे मनही होते. त्यामुळे समाजातील गुणी कर्तृत्ववान लोकांना महाराजांचा आधार होता. आधार कोणाला होता बघा, गुणी आणि कर्तृत्ववान, याला पण आपण अंडरलाईन करूया. ओके, बघा तसेच लहान खेड्यातील लहानशा माणसालाही आधार होता. सत्ताधारी हा असा असावा लागतो, गांधलेल्यांना पीडितांना जो अपील कोर्टासारखा वाटावा आणि कर्तृत्ववानांना त्यांचा आधार वाटावा. कोणाला, कर्तृत्ववानांना त्यांचा आधार वाटावा. शाहू महाराज तसे होते म्हणून ते एक केंद्रबिंदू बनले होते. लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे धाव घेत. राजश्री शाहू महाराज हे केवळ वारसा हक्काने नव्हे तर लोकांचे राजे होते. ठीक आहे, चला आपण आता प्रश्नांना सुरुवात करूयात. बघा पहिला प्रश्न आहे, उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. शाहू महाराज हे मनाने संकुचित होते. दीनदुबळ्यांना शाहू महाराजांचा आधार वाटे. शाहू महाराज हे लोकांचे राजे होते. शाहू महाराज एक केंद्रबिंदू बनले होते. तर या ठिकाणी आपल्याला सहज या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. पर्याय क्रमांक 1, शाहू महाराज हे मनाने काय होते, चुकीचे होते, सॉरी संकुचित होते, हे चुकीचं असेल. शाहू महाराज हे मनाने संकुचित होते असं नाही होणार. ठीक आहे, म्हणून याचं प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1. पुढीलपैकी बघा कोणता अर्थाचा पर्यायी शब्द उतार्यात आलेला नाही. कौशल्य, आश्चर्य, दया, त्यानंतर तनू. ओके, हे केंद्रबिंदू या ठिकाणी आलं इथलं. ओके, चला समजून घ्या. कौशल्य, आश्चर्य, दया आणि तनू. तर उतार्यामध्ये जर आपण थोडंसं बारकाईने लक्ष दिलं तर आपल्याला समजून जाईल काय की याच्यामध्ये आश्चर्य हा शब्द आलेला नाही. कोणता, आश्चर्य. पर्याय क्रमांक 3 आहे. बघा पुढील प्रश्न बघा, शाहू महाराजांना कोणत्या गोष्टीविषयी आस्था नव्हती. उतार्यामध्ये दाखवलेलं आहे त्यांनी शाहू महाराजांना वारसा याविषयी बिलकुल आस्था नव्हती. त्यानंतर शाहू महाराजांचा कोणाला आधार वाटे. शाहू महाराजांना गुणी कर्तृत्ववान लोक त्याचबरोबर पीडित जे आहेत यांच्याबद्दल यांना काय वाटायचं, शाहू महाराजांचा आधार वाटायचा. ओके, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी आणि सी, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा, या ठिकाणी कविता दिलेली आहे. तर कवितेवरती काही प्रश्न विचारलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की टीईटी मध्ये 30 मार्कापैकी तुमचे जवळपास 4 म्हणजे 8 हे 4 आणि ते 4 म्हणजे उतार्याचे 4 आणि कवितेचे 4 असे म्हणून 8 मार्क तुम्हाला याची सहज सोप्या पद्धतीने मिळतात. फक्त त्याला काय आहे, तुमचं आकलन क्षमता चांगली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही सराव अधिक प्रमाणात करणं गरजेचं आहे. ओके, आता आपण बालमानसशास्त्राचं पीडीएफचं काम सुरूच आहे. तो व्हिडिओ उद्या येईल. ओके, त्याचबरोबर परिसर अभ्यास त्याचं देखील काम सुरू आहे, तो देखील व्हिडिओ येईल. आणि पीडीएफ साठी आणि स्टडी मटेरियल साठी सर्वांनी काय करायचं, आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा, खाली लिंक देऊन देतो. ओके, आणि जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. चला बघूया कविता काय दिलेली आहे. कविता बघण्या अगोदर आपण त्या खाली दिलेले प्रश्न वाचूयात. बघा प्रश्न काय आहेत, कवी कोणाकडे मागणे मागत आहे. आकाश, मुलगा, माणूस, परमेश्वर. पुढे बघा 11 क्रमांकाचा प्रश्न, कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही. चिमण, वसुंधरा, नभ, कौमुदी. कवी कोणते मागणे मागत नाही. फुलाचे रंग कायम राहावे, फुलांचा भार देठाने पुसावा, अंधाऱ्या वाटेने चांदणे सोबत असावे, पाखरांसाठी आभाळ मिळावे. कवीची शेवटची इच्छा कोणती. पक्षी होऊन नवी उडावे, घनाचे घाव सोसावे, फुलाचे रंग व्हावे, फुलांचे स्वप्न फुलांचे सांत्वन करावे. चला बघूया कविता वाचू आता आपण. अनंता एवढे द्यावे, फुलाचे रंग न जावो, फुलांचे रंग ना जावे. अंडरलाईन केलेला आपण लक्षात घ्या. उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे, फुलांचा भार न व्हावा कधीही कोणत्या देठा, चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा, चालत्या तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे, घनाचे घाव होताना
फुलांनी सांत्वना द्यावे, अनंता एवढे द्यावे, भुईचे अंग मी व्हावे, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. ओके, बघा प्रश्न बघूयात आपण. कवी कोणाकडे मागणे मागत आहे? आकाश, मुलगा, माणूस, परमेश्वर. तर कवी परमेश्वराकडे मागणे मागत आहे. पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? सुमन, वसुंधरा, नभ, कौमुदी. नभ पर्याय क्रमांक 3. नभ हे काय झालेलं आहे? समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही. कवी कोणते मागणे मागत नाही? फुलांचे रंग कायम राहावे, फुलांचा भार देठांनी सुसावा, अंधाऱ्या वाटेने चांदणे सोबत असावे, पाखरांसाठी आभाळ मिळावे, फुलांचा भार देठांनी सोसावा हे मागणे मागत नाही. ओके, पुढचा प्रश्न काय आहे? कवीची शेवटची इच्छा कोणती आहे? पक्षी होऊन नभी उडावे, घनाचे घाव सोसावे, फुलांचे रंग व्हावे, फुलांचे सांत्वन करावे, फुलांचे रंग व्हावे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा, पिशवीत काय आहे हे कुणालाच माहित नाही. अधोरेखित सर्वनामांचा प्रकार ओळखा. अनिश्चित, संबंधी, दर्शक, प्रश्नार्थक. पिशवीत काय आहे हे कुणालाच माहित नाही म्हणजे काय आहे? पिशवीत काय आहे कुणालाच माहित नाही म्हणजे निश्चितपणे आपल्याला काय पिशवीत काय आहे सांगता येणार नाही. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, अनिश्चित सर्वनाम. पुढील प्रश्न बघूयात. पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी वाक्यात दिलेलं नाही त्यामुळे हा प्रश्न काय होईल? रद्द करूयात आपण. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. बघा, हे भविष्यकाळ आहे, हे तर नक्कीच आहे, परंतु कोणता? पूर्ण, साधा, अपूर्ण, रीती. या ठिकाणी गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल, हे आहे साध्या भविष्यकाळाचं वाक्य. ठीक आहे, बघा पुढील प्रश्न बघा. वाक्यात नसलेले विरामचिन्हे कोणते? मीनू सांगू लागली, आजोबा मीनू सांगू लागली, आजोबा वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ, कळलं का आता? म्हणजे मीनू आजोबाला सांगत आहे. वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ. आता या ठिकाणी विचारलंय आपल्याला कोणतं की वाक्यात कोणतं विरामचिन्ह नाहीये? स्वल्प विराम आहे, ठीक आहे, प्रश्नचिन्ह आहे, पूर्णविराम आहे. ठीक आहे, या ठिकाणी वाक्यात नाही फक्त कोणतं संयोग चिन्ह, आणि संयोग चिन्ह कशाने दर्शवतात? डॅश असं दर्शवलं जातं. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? आणि उपसर्ग घटित जे शब्द असतात ते काय असतात? म्हणजे संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेले शब्द असतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हटलं जातात. म्हणजे संस्कृत मधील काही प्रत्यय त्या ठिकाणी लागलेले असतात. बघा, या ठिकाणी गुलामगिरी, कलाकार, प्रतिसाद, मानवता. आणि याच्यामध्ये जर संस्कृत मध्ये जर प्रत्यय म्हटलं तर कोणतं होईल? प्रतिसाद. पर्याय क्रमांक 3. म्हणजेच काय की हे उपसर्ग लागून आणखी बरेचसे शब्द तयार होतात. म्हणजे थोडक्यात प्रतिकार असेल, प्रतिबिंब आहे, त्याचबरोबर प्रतिदिन आहे, त्याचबरोबर आणखी समजा अति असेल, अतिपासून समजा अतिशय आहे, अभिपासून अभिनंदन आहे. म्हणजे थोडक्यात हे उपसर्ग तुम्ही परीक्षेला जायच्या अगोदर वाचून घ्या. चला पुढील प्रश्न बघूयात. कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द? अंबुज, नीरज, अग्रज, पंकज. बघा, कमळाचे आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. कमळाला काय म्हटलं जातं? राजीव, अंबुज, पंकज, सरोज, पद्म. ओके, या ठिकाणी अंबुज देखील म्हटलं जाईल, नीरज म्हटलं जाते, या ठिकाणी पंकज देखील म्हटलं जाते, परंतु या ठिकाणी अग्रज म्हटलं जाणार नाही. म्हणून या प्रश्नाचा अचूक उत्तर काय असेल? अग्रज. ओके, नसलेला शब्द आपल्याला विचारला कोणता आहे? अग्रज आहे. आणि कमळाचे समानार्थी शब्द लक्षात ठेवा: राजीव, अंबुज, पंकज, सरोज, पद्म. ओके, चला पुढील प्रश्न बघूया. श्रद्धांजली मधील एकूण वर्ण किती? आणि विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेला हमखास विचारला जातो. एक शब्द देऊन तुम्हाला आशीर्वाद असेल, श्रद्धांजली असेल, यांचे ठरलेले शब्द आहेत
ते शब्द देतात आणि त्याच्यामध्ये विचारतात की याच्यामध्ये वर्ण किती आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी वर्ण मोजता आले पाहिजेत. आपण वर्णमाला हा घटक घेत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ण कशा पद्धतीने मोजायचे ते मी तुम्हाला शिकवेल. त्याच्यामध्ये डोंट वरी, कोण टेन्शन घेऊ नका. आता या प्रश्नाचं उत्तर बघा. श्रद्धांजलीमध्ये एकूण वर्ण आहेत 11. पर्याय क्रमांक 3 एवढं फक्त सध्या लक्षात ठेवा. पुढील पैकी विरुद्ध लिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. शुक, सरिता, बोका, भाटी, मोर, लांडोर, कोला, कोलीन. बघा, ज्याप्रमाणे काही एकलिंगी विरुद्ध लिंगी शब्दाच्या जोड्या असतात त्याच्यामध्ये रेडा, म्हैस असेल, सासू, सासरा, बोकड, शेळी, बोका, भाटी, मोर, लांडोर, कोला, कोलीन, परंतु या ठिकाणी शुक, सरिता होणार नाही. म्हणून या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा पुढे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढील पैकी टिंबटिंब ओळख नाही. मिसाईल मॅन, गायक, शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती. मिसाईल मॅन ओळखलं जातं, शास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातं, माजी राष्ट्रपती म्हणून ओळखलं जातं, गायक म्हणून ओळखलं जाणार नाही. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल? गायक. चला पुढील प्रश्न बघूया. पुढील पैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात? 3 जानेवारी, 11 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर, 30 जानेवारी. बालिका दिन हा 3 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. ओके, सर्वांना माहित असेल सावित्रीबाई फुले यांचा काय आहे? जन्मदिन आहे. गीताई या ग्रंथाचे लेखक संत ज्ञानेश्वर, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, संत तुकडोजी महाराज. सांगा, ज्या विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल त्या सर्वांनी कमेंट करा. ओके, हा प्रश्न तुम्हाला होमवर्क म्हणून देतो मी. सोपा प्रश्न आहे, सर्वांनी कमेंट करा. चला बघूया पुढील प्रश्न. पुढील पैकी अशुद्ध शब्द ओळखा. शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा. हळूहळू, प्रतिध्वनी, आखणी, मुलाखत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हा संदिग्ध वाटत आहे, कारण याच्यामध्ये हळूहळू हे देखील चुकीचं आहे आणि मुलाखत हे देखील चुकीचं आहे. तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही उत्तर दिलं तरी तुमचं बरोबर असेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न आवडले असतील, एक्सप्लेनेशन आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्या सर्वांनी व्हिडिओला काय करायचं? लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. ओके, तर बघूया पुढील प्रश्न. पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द हय, तुरुंग. या ठिकाणी टिंब आहे, लक्षात घ्या. तुरुंग, वारू, गज. ओके, गटात न बसणारा शब्द. आता मला सांगा, या ठिकाणी हय, तुरुंग, वारू कोणाला म्हटलं जातं? तर घोडा. ओके, घोड्याचे काय आहे? समानार्थी शब्द आहेत. जे थोडक्यात हय, घोडा, तुरुंग, वारू, वाजी असं कोणाला म्हटलं जातं? घोड्याला म्हटलं जातं. त्याचबरोबर गज जे आहे, हे गज हे गटात न बसणारा आहे. गज कोणाला म्हटलं जातं? हत्तीला म्हटलं जातं. हत्तीचे काही समानार्थी शब्द आहेत: गज, कुंजर, सारंग आणि नाग. ओके, हे लक्षात ठेवा. समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाचून घ्या. चला पुढील प्रश्न बघूया. घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा: पिल्लखाना, पागा, गोठा, आरामगृह. घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा तिला म्हटलं जातं पागा. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2. आणि ही PDF मी जशाच्या तशी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत आहे. ज्यांना परत प्रश्न वाचून घ्यायचे असतील तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक देतो खाली. बघा पुढील प्रश्न. पुढील पैकी योग्य वाक्यप्रचार असलेला पर्याय कोणता? हात टेकणे, कान फुटणे, डोळे येणे, नाक गळणे. तर याच्यापैकी मला वाटतं हात टेकणे हे असेल पर्याय क्रमांक 1. ओके, पुढील प्रश्न बघा. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? तर या ठिकाणी असेल घराशेजारी, याला अंडरलाईन केले जाते. ओके, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. ठीक आहे, या प्रश्नामध्ये अंडरलाईनच केलेलं नाही कशा, त्याच्यामुळे हा प्रश्न काय होईल? रद्द होईल. आणि हा मी नाही करत आहे, या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेच रद्द केलेला प्रश्न आहे. आपण पाहत आहोत कोणती 2020 ची PYQ आहे. ओके, चला बघूया पुढील प्रश्न. शाळेच्या स्नेह संमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल? अभिनंदन पत्र, सूचना पत्र, तक्रार पत्र, निमंत्रण पत्र. जर आपल्याला पाहुणे म्हणून बोलवायचं असेल तर काय असेल? या ठिकाणी निमंत्रण पत्र असेल. ओके, चला अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलेलं आहे तर 2020 चा मराठी या विषयाची PYQ आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत. कोणाला काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तर खाली कमेंट करा. खाली लिंक मध्ये माझा WhatsApp नंबर देखील दिलेला आहे. काय अडचण असेल तर डायरेक्टली मेसेज करा.
तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं या ठिकाणी समाधान केलं जाईल. ओके, चला थांबू आपण या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.